In this question, integral limiting values at log 2 to x du upon e raised to u minus 1 raised to 1 by 2 आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे π/6. इंटिग्रलची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला. फाइंड करायचा आहे e raised to x. ऑप्शन्स आर -1 1 2 4. -1 1 2 4 हे ऑप्शन्स दिलेले आहेत. यामध्ये how can we solve this integral now? फर्स्ट ऑफ ऑल हे थोडंसं डिफरंट याच्यासाठी वाटतंय की व्हेरिएबल एक्स ऐवजी यू दिलेला आहे. तर या एक्झाम्पलला आपण सॉल्व करत असताना फर्स्ट ऑफ ऑल इथे मायनर चेंज आपल्याला यासाठी करावं लागेल की डेरिव्हेटिव्ह तयार करायचा आहे. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स. या इंटिग्रलमध्ये आपण log 2 to x ई रेस टू यू न मल्टिप्लाय आणि ई रेस टू यू न डिवाइड करू इंटू रूट रेस टू 1/2 लाच स्क्वेअर रूट लिहिलं. ओके. ई रेस टू यू न मल्टिप्लाय डिवाइड कशामुळं? त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता सबस्टिट्यूशन करत असताना ई रेस टू यू -1 इक्वल टू आपण टी स्क्वेअर लिहिला. तर ई रेस टू यू इंटू डी यू इज इक्वल टू काय येईल? 2t इंटू डी टी. डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी आता तयार करून टाकला. त्या लॉगचं पुन्हा काही कॉम्प्लिकेशन ठेवलंच नाही. येते लक्षात? ई रेस टू यू न मल्टिप्लाय डिवाइड केला, तो डेरिव्हेटिव्ह तयार केला. आता यामध्ये पुढं सिम्प्लिफिकेशन काय? सबस्टिट्यूशन केल्यानंतर लिमिट चेंज करायचे असतात. लिमिटिंग व्हॅल्यूज इथे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण लोअर लिमिट विचारात घेतोय ते आहे log 2. व्हेन u इक्वल टू log 2 आपल्याला आता t ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. u इक्वल टू log 2 असेल तर तो इथे टाकला log 2. इथे ई रेस टू log 2 -1 इक्वल टू टी स्क्वेअर. आता ई आणि लॉग कॅन्सल होत असतात, बरोबर आहे? ई आणि लॉग कॅन्सल होतात, किंवा आपण त्याचं कन्व्हर्जन इथंच लॉगमध्ये पण करून ठेवू शकतो या व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. ई आणि लॉग कॅन्सल होतात म्हणजे राहतो 2 -1 इक्वल टू टी स्क्वेअर
म्हणजे t इक्वल टू 1 आला. लोअर लिमिट. अप्पर लिमिट व्हेन u इक्वल टू x, अप्पर लिमिट x आहे, मग u जर इथे x टाकला तर e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू टी स्क्वेअर येणार. आपला t ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे t इक्वल टू रूट ऑफ e रेस टू x मायनस 1. म्हणजेच या इंटिग्रेशनचे लिमिट्स काय झाले आता, लोअर लिमिट झालं 1 आणि अप्पर लिमिट झालं रूट ऑफ e रेस टू x मायनस 1. ओके. आता व्हॅल्यूज जर टाकल्या तर काय काय होणार आहे बघा. e रेस टू u इंटू डी यू, e रेस टू u इंटू डी यू, त्याची व्हॅल्यू काय 2t dt डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला e रेस टू u 1 राईट साईडला जाईल. e रेस टू u ची व्हॅल्यू काय टी स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू रूट ऑफ e रेस टू u मायनस 1 याची व्हॅल्यू टी स्क्वेअर इक्वल टू पाय बाय 6. व्हॅल्यूज कशा प्रकारे सबस्टिट्यूट झाल्यात त्यामध्ये बघा. e रेस टू u इंटू डी यू, त्याची व्हॅल्यू 2t इंटू डी टी, ती इथे टाकली. e रेस टू u मायनस 1 इज इक्वल टू टी स्क्वेअर आहे, तो मायनस 1 राईट साईडला घेतला तर e रेस टू u ची व्हॅल्यू येणार टी स्क्वेअर प्लस 1 आणि रूटमध्ये e रेस टू u मायनस 1 आहे, तो होईल रूटमध्ये टी स्क्वेअर. आता हे रूटमधला टी स्क्वेअर म्हणजे टी आणि हा टी कॅन्सल होऊन जाईल. 2 कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घ्या, मल्टिप्लाय होईल, पलीकडे घेतला डिव्हाइड होईल. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो इंटिग्रल 1 टू रूट e रेस टू x मायनस 1, शिल्लक राहिला फक्त 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 इंटू डी टी इक्वल टू पाय बाय 12. एकदम सिंपल फॉर्ममध्ये ते इंटिग्रेशन कन्वर्ट झालं. हे रूट टी स्क्वेअर म्हणजे टी आणि हा टी कॅन्सल झाला. 2 कॉन्स्टंट आहे, आउटसाइड घेतला मल्टिप्लाय होईल, पलीकडे घेतला डिवाइड होईल, 6 इंटू 2 म्हणजे 12 आला. आता 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 1 स्टँडर्ड रिझल्ट आहे. काय त्याचं इंटिग्रेशन, म्हणजेच तो येईल टॅन इनव्हर्स टी लिमिट्स फ्रॉम 1 टू रूट ऑफ e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू काय आला पाय बाय 12. बरोबर आहे. आता लिमिटिंग व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. लिमिटिंग व्हॅल्यूज जर टाकल्या टीच्या जागी अप्पर लिमिट म्हणजे टॅन इनवर्स रूट ऑफ e रेस टू x मायनस 1 आणि मायनस टॅन इनवर्स 1 इज इक्वल टू पाय बाय 12. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एक्सच्या जागी टीच्या जागी आधी अप्पर लिमिट टाकलं, पुन्हा टीच्या जागी लोअर लिमिट टाकलं. आता यामध्ये टॅन इनव्हर्स 1, टॅन इनव्हर्स 1 म्हणजे पाय बाय 4, तो राईट साईडला घेतला तर प्लस होईल, म्हणजेच टॅन इनव्हर्स ऑफ रूट e रेस टू x मायनस 1
इज इक्वल टू पाय बाय 12 प्लस पाय बाय 4. पाय बाय 12 प्लस पाय बाय 4. पाय बाय 12 प्लस पाय बाय 4 किती येतो सांगा? यांचं ॲडिशन किती? पाय बाय 3 बरोबर आहे, कारण याला 3 मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल, म्हणजे तो पण 3 पाय बाय 12 होईल. 3 पाय बाय 12 प्लस पाय बाय 12 4 पाय बाय 12 पाय बाय 3. आता टॅन पलीकडे घ्या. रूट ई रेस टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू टॅन पाय बाय 3. टॅन इनव्हर्स पलीकडे घेतला, टॅन झाला. टॅन पाय बाय 3 म्हणजेच टॅन 60, आणि टॅन 60ची व्हॅल्यू काय? रूट 3. म्हणजेच रूट ई रेस टू एक्स मायनस 1ची व्हॅल्यू रूट 3 येते. याचा अर्थ ई रेस टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू 3, म्हणजे ई रेस टू एक्स इक्वल टू 4. म्हणजे यात इम्पॉर्टंट स्टेप हीच आहे फक्त की ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो, तो आपण मल्टिप्लाय डिवाइड करून ॲडजस्ट केला आणि मग सबस्टिट्यूशन केलं. ओके. इंटिग्रल 0 to 2 x cube into dx upon x square minus 1 raised to 3 by 2. x cube into dx upon x square minus 1 raised to 3 by 2. काय करता येऊ शकतं यामध्ये? डिनॉमिनेटरचा रेस टू 3 by 2 तर काढून टाकावं लागेल, स्क्वेअर रूट त्याचं एलिमिनेट करावं लागणार आहे. न्यूमरेटरला जो एक्स क्यूब आहे, सिंपल अल्जेब्रिक क्वेश्चन आहे तो. तर एक्स क्यूबला आपण हां डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 1 पाहिजे. येस, एक्स स्क्वेअर प्लस 1 पाहिजे तिथे. स्क्वेअर मायनस 1 झाला आहे तो क्वेश्चनमध्ये, प्लस 1 पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे यात सबस्टिट्यूशन काय करणार आपण? एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू टी किंवा टी स्क्वेअर पण चालेल. पण इथे टी स्क्वेअरची गरज नाही आहे, कारण तो एक्स क्यूब आहे त्याला आपण स्प्लिट करू शकणार आहेत. म्हणजेच 2x इंटू dx इज इक्वल टू dt. x इंटू dx ची व्हॅल्यू 1/2 dt. त्यापूर्वी वाटल्यास इंटिग्रलला 0 to 2 त्या एक्स क्यूबलाच एक्स स्क्वेअर वेगळा आणि एक्स डी एक्स वेगळा असं लिहा. आणि मग एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू जर टी असेल तर एक्स स्क्वेअरची सेपरेट व्हॅल्यू आपल्याला टी मायनस 1 फाइंड करता येईल. ओके. एक्स स्क्वेअर प्लस 1 ची व्हॅल्यू टी आहे,
त्यावरून एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू t-1 घेता येईल. आता यामध्ये सबस्टिट्यूशन जर केलं इंटिग्रलला तर काय येईल? हां, लिमिटिंग व्हॅल्यू राहिले. लिमिटिंग व्हॅल्यू व्हेन x इक्वल टू 0, इथे जर 0 टाकला तर t इक्वल टू किती येणार? 1. अँड व्हेन x इक्वल टू 2, x इक्वल टू जर 2 असेल 5. तो इथे टाकला तर t इक्वल टू किती येणार? 5. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू 0 to 2 ऐवजी 1 to 5. एक्स स्क्वेअर म्हणजे t-1 हा एक्स स्क्वेअर, नंतर x dx म्हणजे 1/2 dt येणार आहे. t⁵3/2. आता इंटिग्रल 1/2 कॉन्स्टंट आउटसाइड, इंटिग्रल 1 to 5 हा t⁵3/2 सेपरेट दोघांनाही डिवाइड घ्या म्हणजे t/t⁵3/2 मायनस 1/t⁵3/2. 1/2 1 to 5 इन ब्रॅकेट. t⁵3/2 न्यूमरेटरला तर मायनस होणार आहे. पहिल्या टीचं इंडेक्स 1 इंटू t⁻³ बेस सेम आहे, इंडेक्सचं ॲडिशन 1 - 3/2 म्हणजेच t⁻⁻1/2 आणि मायनस t⁻³ इंटू dt. ओके, इंटिग्रेट नाव. इंटिग्रेट केला तर काय होईल? t⁻⁻1/2चं इंटिग्रेशन x⁻n फॉर्म्युल्यानुसार t⁻1/2/1/2 मायनस t⁻³ इंटिग्रेशन x⁻n फॉर्म्युल्यानुसारच t⁻1/2/-1/2 लिमिट्स फ्रॉम 1 to 5. ओके, त्यानंतर आता हा 1/2 कॉमन घ्या, तो ह्या 1/2 सोबत कॅन्सल पण होऊन जाईल. कारण हा जो 2 आहे तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, तो न्यूमरेटरला जाईल, हा पण न्यूमरेटरला जाईल आणि 2 कॉमन येईल दोन्ही ठिकाणाहून. 2 जर कॉमन घेतला तर 1/2 इंटू 2 ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहिलं? ब्रॅकेटमध्ये t⁻1/2 मायनस t⁻1/2.
लिमिट्स फ्रॉम 1 to 5. टू कॅन्सल. आता t⁻1/2 म्हणजे बेसिकली √t आणि t⁻−1/2 म्हणजे -1/√t. लिमिट्स फ्रॉम 1 to 5. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करा. आधी अप्पर लिमिट जर टाकलं यामध्ये तर अप्पर लिमिट काय येईल, √5 - 1/√5 आणि मायनस लोअर लिमिट जर टाकलं तर √1 - 1/√1. इथं क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करता येईल. √5 × √5 म्हणजे 5, 5 - 1 4/√5. तर 1चं स्क्वेअर रूट 1, त्यामुळे 1 - 1 हे 0 होऊन जाणार. सेकंड टर्म 0 होऊन जाईल. इक्वल टू फायनल आन्सर 4/√5. पण आता प्रॉब्लेम हा आहे की ऑप्शन्स या स्वरूपात दिलेले नाही आहेत. ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते काय आहेत, लिखा. 1 मिनिट. हा कॅन्सल व्हायला नाही पाहिजे. ॲक्च्युली हे 0 नाही यायला पाहिजे. 1 मिनिट, याचं कॅल्क्युलेशन एकदा केअरफुली. हां, इंटिग्रेशन घेत असताना हा जो आहे तो मायनस इंटू मायनस प्लस होणार ना, बरोबर आहे. इथे हे मायनस इंटू मायनस प्लस होणार, म्हणजे ही टर्म इथे प्लस येईल, आपण प्लस येईल, आपण प्लस येईल आणि इथे पण हा प्लस होईल. त्याच्यामुळे काय होणार, तो √5 × √5 5 येणार, 5 + 1 6/√5 येणार आणि -2, कारण हे 1 + 1 होईल. आणि मग क्रॉस मल्टिप्लाय जर केला तर 6 - 2√5/√5 हे आन्सर.